नमस्कार. विचार करा, विजेचा धक्का लागल्यावर नेमकं काय करायचं हे माहीत असणं एखाद्याचा जीव वाचवू शकतं. चला तर मग आज आपण विद्युत सुरक्षा आणि प्रथमोपचाराबद्दलच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या प्रत्येकाला माहीत असायलाच हव्यात. खरंच एक क्षण थांबून विचार करा. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत योग्य माहिती आणि वेळेवर केलेली कृती यातच जीव वाचवण्याचं सामर्थ्य असतं. चला तर मग हीच गोष्ट नीट समजून घेऊया, जेणेकरून गरज पडल्यास आपण योग्य ती पावलं उचलू शकू. सगळ्यात आधी विजेचा धक्का म्हणजे नेमकं काय आणि तो इतका धोकादायक का असतो हे समजून घेऊया. या धोक्याचं स्वरूप काय आहे ते आधी पाहूया. याची व्याख्या जरी सोपी वाटत असली तरी त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. सगळं काही अवलंबून असतं ते विजेचा प्रवाह किती ताकदीचा आहे आणि तो किती वेळ शरीराच्या संपर्कात राहतो या दोन गोष्टींवर. आता बघूया की विजेच्या धक्क्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात. कमी करंट असेल तर कदाचित फक्त मुंग्या येऊन तोल जाईल. पण प्रवाह थोडा जरी जास्त असला तर स्नायू इतके घट्ट आवळले जातात की ती व्यक्ती विजेच्या स्रोतापासून स्वतःला वेगळं करूच शकत नाही. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे जेव्हा हा प्रवाह थेट हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करतो आणि कार्डियॅक अरेस्ट होऊ शकतो, जो खरंच जीवघेणा ठरू शकतो. बरं, धोका तर कळला, पण समजा दुर्दैवाने असं काही घडलंच तर नेमकं काय करायचं? कोणती जीवनरक्षक पावलं उचलायची ते आता पाहूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, वीज पुरवठा बंद करणं. पीडित व्यक्तीला स्पर्श करण्याच्या आधी 1 सेकंडही न थांबता मेन स्विच बंद करा किंवा प्लग काढा. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता हे बघा, मदत करताना स्वतःची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. नाहीतर मदत करायला जाऊन आपण स्वतःच धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नेहमी कोरड्या पृष्ठभागावर, म्हणजे समजा लाकडी फळी किंवा रबर मॅटवर उभं राहा आणि त्यानंतरच पीडित व्यक्तीला विजेचा प्रवाह नसलेल्या वस्तूने, म्हणजे सुक्या लाकडाने किंवा प्लास्टिकच्या दांड्याने दूर करा. जसं इथे दिसतंय, पीडित व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून सुरक्षितपणे वेगळं करण्यासाठी नेहमी लाकूड, रबर किंवा प्लास्टिकसारख्या वस्तूंचाच वापर करा. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. थेट हाताने स्पर्श करण्याची चूक अजिबात करायची नाहीये. आता व्यक्तीला विजेच्या प्रवाहापासून दूर केलंय. पुढची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे प्रथमोपचार. ओके, तर व्यक्ती आता सुरक्षित आहे. आता पहिलं काम काय? तर ती व्यक्ती शुद्धीवर आहे का? तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे का? हे तपासा. नाडी तपासा. या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ही आहे शेफर्सची पद्धत, जी कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी वापरली जाते. यात पाठीवर एकसारखा लयबद्ध दाब देऊन फुफ्फुसांना हवा आत बाहेर करण्यासाठी मदत केली जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतींचं योग्य प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात आधी मेडिकल हेल्पसाठी फोन करायचा आहे. आता प्रश्न येतो की कोणती पद्धत कधी वापरायची? हे अवलंबून आहे त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर. समजा जर त्यांच्या छातीला किंवा पोटाला भाजलं असेल किंवा काही इजा झाली असेल तर साहजिकच आपण पाठीवर दाब देणारी शेफर पद्धत नाही वापरू शकत. तेव्हा सिल्व्हेस्टर पद्धत उपयोगी पडते. तर सिल्व्हेस्टर पद्धतीत काय करतात? व्यक्तीला पाठीवर झोपवून हातांच्या हालचालीतून श्वासोच्छ्वासाला मदत केली जाते. म्हणजे हात वर केल्यावर फुफ्फुसात हवा भरते आणि छातीवर दाबल्यावर बाहेर येते. पुन्हा सांगतो, हे फक्त प्रथमोपचार आहेत, जोपर्यंत डॉक्टर किंवा वैद्यकीय मदत पोचत नाही. आणि ही आहे माउथ टू माउथ, जी आजकाल सगळ्यात जास्त वापरली जाते आणि शिकवली जाते. यात महत्त्वाचं काय आहे? तर डोकं मागे झुकवून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा करणं, नाक बंद करणं आणि मग त्यांच्या तोंडातून हवा फुंकणं. आणि हो, हवा फुंकताना छाती वर येते की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. हे सगळं करत असताना वैद्यकीय मदत लवकरात लवकर कशी पोचेल याकडेही लक्ष द्यायचं आहे. बरं, आता व्यक्तीचा श्वास परत सुरू झालाय. पुढे काय? त्यांचे कपडे सैल करा, त्यांना आरामात आणि उबदार ठेवा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बेशुद्ध अवस्थेतल्या व्यक्तीला कधीही काहीही खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. शुद्धीवर आल्यावर मात्र त्यांना कोमट गोड पेय देऊ शकता. आतापर्यंत आपण पाहिलं की अपघात झाल्यावर काय करायचं. पण म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अपघात टाळता आले तर त्याहून चांगलं काय असू शकतं? चला तर आता प्रतिबंधात्मक उपायांवर बोलूया.
हे धोके आपल्या आजूबाजूला, अगदी घरात किंवा कामाच्या ठिकाणी कुठेही असू शकतात. कधी विचार केलाय का की आपल्या घरात योग्य अर्थिंग आहे की नाही? कुठे वायर उघडी तर पडलेली नाहीये ना? या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण याकडे लक्ष दिलं तर मोठ्यात मोठी दुर्घटना टाळता येते. त्यामुळे नियमितपणे सगळी उपकरणं आणि वायरिंग तपासणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. तर आज आपण काय शिकलो? विजेचा धोका खूप मोठा आणि गंभीर आहे, पण योग्य माहिती आणि थोडीशी तयारी आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना सुरक्षित ठेवू शकते. ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर ती नीट लक्षात ठेवा, कारण ऐनवेळी तुमची हीच तयारी आणि जागरूकता एखाद्याचा जीव वाचवू शकते. आता सांगा, आपण सगळे तयार आहोत का?